कोणत्या पुस्तकातल्या गोष्टी सांगितल्या तुम्हाला? आणि याच्या गोष्टीचं नाव काय आहे? उदार पितृहृदय. काय गोष्टीचं नाव आहे? ही गोष्ट जी आहे ती श्यामच्या वडिलांबद्दल आहे. मग श्यामच्या घरामध्ये एक गाय व्याली होती. गाय व्याली होती म्हणजे गायला पिल्लू झालं होतं. आणि ज्यावेळी गायला पिल्लू होतं त्यावेळी त्या जे दूध असतं ते दूध त्यापासून खरवस बनवलं जातं. आता आपल्याकडे आपण सिटीमध्ये राहतोय ना, कारण आपल्याकडे गाय पण नाही. श्यामला हा खरवस जो बनवला जातो तो खूप आवडायचा. मग श्यामची आई काय म्हणते श्यामच्या वडिलांना, अहो दापोलीला जाणारं कोण आहे का? खरवस केलेला आहे. श्यामला खूप आवडतो खरवस. मग कोणाजवळ तरी दिला असता आपण श्यामला खरवस पाठवून. असं कोण म्हणतं? कोण म्हणतं असं? श्यामची आई. कोणाला म्हणते? श्यामच्या वडिलांना. मग वडील काय म्हणतात, अगं कोण कशाला पाहिजे, मी स्वतः जातो ना श्यामला द्यायला. बघा चालत. त्यावेळी वाहनं होती का? नाही. तर श्यामची वडील म्हणतात, कोणाजवळ देण्यापेक्षा मी स्वतः खरवसचा डबा घेऊन श्यामला द्यायला जातो असं बोलतात. पण ठीक आहे म्हणते मग श्यामची आई. तर श्यामची आई काय करते, एका डब्यामध्ये तो चीक भरते. खरवस जो असतो ना, जे केलेला खरवस तो सगळा एका डब्यामध्ये भरते. भांड जे आहे ते भांड घट्ट बंद करून ठेवते, कारण सांडेलला लांब गावी द्यायचंय. मग चांगलं घट्ट बंद करून जो मस्त सुंदर असा खरवस श्यामच्या आईने बनवलेला आहे तो श्यामच्या वडिलांजवळ श्यामची आई देते. आणि शाळेमध्ये मधली सुट्टी झालेली असते. दुपारची सुट्टी झाल्यानंतर तुम्ही घरी तिकडे पळता की नाही, तसं श्यामच्या पण शाळेची मधली सुट्टी झालेली असते. तर काही मुलं खेळत असतात, कोण झाडावर चढत असतं, कोण डबा खात असतं. असं प्रत्येकाचं काही ना काहीतरी वेगळं चाललेलं असतं, कारण मधली सुट्टी असते. ओके. आणि मग मुलं इकडे तिकडे भटकळत होती. कोणी जेवत होतं, कोणी फराळाचं खात होतं, कोणी गाणं म्हणत होतं, कोण झाडावर चढत होतं, कोण वाचत बसलं होतं, कोण झाडाखाली आडवं पडलं होतं, कंटाळून झोपलं होतं. एवढ्यात सगळेजण कोणतरी एक मुलगा येतो, अरे श्याम श्याम तुला कोणतरी शोधतंय, तुला कोणतरी शोधत आलंय असं म्हणतो श्यामला. आणि मग तोपर्यंत श्यामला श्यामचे वडील दिसतात की बघा श्यामचे वडील. मुलं सांगत येतो की श्याम तुला कोणतरी शोधत येतंय. तोपर्यंत श्यामला श्यामचे वडील दिसतात. हे सगळ्यांनी चौकशी करत असतात ना, श्याम कुठे. मग श्याम ते झाडाखाली बसलेला असतो. श्याम तू भाऊ इकडे कशाला आला? वडील आले आणि श्याम बोलतो कसा बघा, भाऊ भाऊ म्हणायचा तो वडिलांना. आपण पप्पा म्हणतो की नाही, तर तो वडिलांना तो काय म्हणायचा, भाऊ म्हणायचा. श्याम असं म्हणतो, भाऊ इकडे कशाला आला? आता आमची घंटा होईल, मी घरी भेटलो असतो ना. वडिलांचा तो कसा तरी कमळ्यासारखा पोशाख होता ना, वडिलांचे धोतर होतो, पेटा होता. आणि मग त्यामुळे श्यामला वाटलं हा पोशाख बघून श्यामला वडिलांसाठी वाटलं आपली गावाकडची आहे, मग आपली मित्र आपल्याला चिडवतील असं काही विचार मनामध्ये आले. श्याम असं बोलला. श्यामने योग्य केलं काय? नाही केलं. आपले वडील आले प्रेमाने आणि श्याम असा बोलला त्यांना की तुम्ही इकडे कशाला आला, मी घरी आलो असतो की तुम्हाला भेटायला. म्हणजे असं आपण कधीच वागायचं नाही. आपले आई वडील कसेही असले तरी सुद्धा आपण त्यांच्यावर प्रेम करायचं. त्यांच्या पोशाख हे बघ खरवसाचा डबा आहे त्यांच्या हातामध्ये दिसतोय का? आणि हे सगळे कोण आहेत? श्यामचे मित्र आहेत. मग श्यामचे भाऊ म्हणजे श्यामचे वडील म्हणतात की श्याम अरे आपली गाय झाली आणि आईने तुझ्यासाठी खरवस पाठवलेला आहे, तो घ्या. सगळे मिळून मुलं तुम्ही तो खरवस खावा. तोपर्यंत मी दुसरं जे झाड आहे त्या झाडाखाली थोडंसं पडतो, कारण का माहितीये ना चालत आलेले तेवढे लांब. आणि चालत आल्यामुळे श्यामचे वडील थकलेले आहेत, डबा घेऊन एवढ्या लांब मुलासाठी आलेले, त्यामुळे थकल्यामुळे त्यांना विश्रांती पाहिजे. म्हणतात तुम्ही खावा तो डबा, तोपर्यंत मी दुसऱ्या झाडाखाली झोपतो. मग श्यामला मनातून आनंद होण्याऐवजी श्यामला मनातून दुःख झालं होतं की आपल्या वडिलांचा हा गबाळ्यासारखा पोशाख बघून आपल्याला मित्र चिडवतील म्हणून. आणि नंतर श्यामला समजतं की आपण इंग्लिश शाळेमध्ये शिकायला आलो आणि आपण त्या पोशाखच निघून बसलोय. आपल्याला त्याच्या आतमध्ये जे प्रेम आहे
की आई वडिलांनी आपल्यासाठी एवढं प्रेमानं जर खरंच पाठवलेलं आहे, ते प्रेम आपल्याला दिसत नाहीये. आपल्याला आपल्या वडिलांचा साधा सुद्धा पोशाखाचं वाईट वाटतंय. म्हणजे किती आपण कृतज्ञ मुलगा आहोत. श्याम स्वतःच नंतर म्हणतो, श्यामला स्वतःलाच नंतर वाईट वाटतं वडील गेल्यानंतर. ऐकलं का? श्रेयांश, श्यामचे वडील ज्यावेळी जातात ना, त्यावेळी श्यामला स्वतःला वाईट वाटतं, की आपले वडील एवढ्या लांबून प्रेमाने खरवस घेऊन आले होते आणि आपण असं बोललो त्यांना, की आपण किती कृतज्ञ आहोत. म्हणजे आपले वडील आपल्यावर एवढं प्रेम करतात, पण आपण त्यांना रिस्पेक्ट दिला नाही आणि आपण व्यवस्थित त्यांच्याशी बोललो नाही. मग चीक वगैरे सगळे श्यामचे मित्र खातात. सगळ्यांना चीक खूप आवडतो. कारण श्यामचे जेवण खूप सुंदर बनवायची ना. मग चीक पण सगळ्यांना आवडतो. चीक आवडल्यानंतर मग वडील जाताना सांगतात, "श्याम, चल आता मी निघतो. तुझी पण वेळ झालीये. तुला पण शाळेत जायचंय." शाळेमध्ये ज्यावेळी शिक्षक शिकवतात, तर ऐक काय सांगतात श्यामचे वडील, सगळ्यांनी ऐका. हं? श्यामचे वडील सांगतात, "श्याम, ज्यावेळी वर्गामध्ये शिक्षक शिकवतात त्यावेळी व्यवस्थित लक्ष दे. शिकवत असताना मुलांबरोबर बोलू नकोस, दंगा करू नकोस. जो काही अभ्यास असेल तो अभ्यास तू व्यवस्थित कर. आणि शाळा संपल्यानंतर सुद्धा ज्यावेळी घरी येशील त्यावेळी शाळेमध्ये जे काही झालेलं आहे त्या सगळ्याचा सुद्धा अभ्यास कर आणि खूप मोठा हो." अशा आशीर्वाद देतात आणि श्यामचे वडील पुन्हा गावाला जाण्यासाठी निघतात. म्हणजे श्यामच्या वडिलांना काय सांगायचं असतं, आपण ज्यावेळी शाळेत जातो, शाळेत गेल्यानंतर अभ्यास करायला पाहिजे. तुम्ही करता का? शाळेत व्यवस्थित लक्ष देता का? हा, दुसरी गोष्ट, जे शाळेत शिकून झाले ना, सितांशू, आज सकाळी तुम्ही शाळेत गेला होता. शाळेमध्ये जे शिकवून झालेलं आहे तो अभ्यास रोजच्या रोज करायचा. स्त्रियांस लक्षात आलं का? होमवर्क रोज करायचा. आपल्या मम्माला त्रास नाही द्यायचा. मम्माला बाकीची पण कामं असतात की नाही? तुम्हाला काय काम आहे का अभ्यासाशिवाय? नाहीये की नाही? फक्त अभ्यास करायचा तुम्हाला. आणि म्हणून 1 तास एका जागी शांत बसून आपला शाळेचा जो होमवर्क असेल, काय जे शाळेमध्ये शिकवलेलं असेल ना, ते रोजच्या रोज अभ्यास करायचा. करतो का सिद्धांशू तू? का मम्माला त्रास देतो? सृजन, तू करतो का? रोजच्या रोज होमवर्क सगळा गोष्टीमधून तुम्ही काय शिकला? आपले वडील वरचा पोशाख कसलाही असला तर तरी सुद्धा आपण त्यांना काय केला पाहिजे, आदर दिला पाहिजे. आपण पहिल्यांदा प्रार्थना पण म्हणतोय की नाही आदर देण्याची, माझ्या आई वडिलांच्या माझ्यावरील प्रेमाबद्दल मी कृतज्ञ राहील, म्हणतो की नाही? म्हणजे आई वडील आपल्यासाठी एवढं सगळं करतायत तर आपण त्याची जाणीव ठेवू असं आपण रोज प्रार्थनेमध्ये म्हणतोय. मग हीच अशी ही एक कथा आहे, छोटीशी कथा आहे, उदार पितृहृदय. ओके.